अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा, आजकाल कोणाला टेन्शन नाही, सर्वांनाच टेन्शन आहे. कसलं ना कसलं टेन्शन घेऊन प्रत्येक जण आयुष्य जगत आहे. पण मला सांगा, टेन्शन घेतलं तर काही टेन्शन कमी होतं का? तर नाही. तर आपण नेहमी आनंदी राहिलं पाहिजे. नेहमी आनंदी आपल्याला कसे राहता येईल, हा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडलाच असेल ना. तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. बघा, आपला आनंद हा आपण स्वतःच्या मनामध्ये निर्माण करावा लागतो. तो कोणी आपल्याला आणून देत नाही किंवा आपण तो विकतही घेऊ शकत नाही. असं होतं का कधी कधी की चला आपण समोरचा येईल आणि आपल्याला आनंद देऊन जाईल? शक्यच नाही ना. तर आनंदी होणे ही आपली स्वतःची कृती असते. आणि हो, ते गरजेचं आहे. कारण लहान लहान गोष्टीमध्ये आनंद मानण्याची सवय आपल्याला असायला हवी. कारण की त्रास काय सगळ्यांनाच असतो, टेन्शन काय सगळ्यांनाच असतो. कारण आयुष्य म्हटलं की भरपूर आव्हाने, समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या आयुष्यामध्ये चालूच राहणार. वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला भेटणारच राहणार. पण आपण त्यांना कसे सामोरे जायचे आणि त्यातून आपल्याला कसा आनंद मिळाला पाहिजे. आपल्या मनामध्ये जे काही उदासीनता आपण घेऊन जगतो याला काही अर्थ नाही. कारण आयुष्य तर आपल्याला हे जगायचं आहे. मग ते त्रास घेऊन किंवा आनंदी राहून, मग त्रास करून का बरं घ्यायचा? आनंदी का बरं नाही राहायचं? जर आपण एखाद्या अडचणीत किंवा जर समस्येत असू, काळजी करू सतत त्या गोष्टीची, तर ती करून जर आपला प्रश्न सुटणार आहे का? तर नाही. म्हणून मी म्हणते, जीवनामध्ये माणसाने कोणतीही वेळ आली तरी स्वतःला कसे आनंदी ठेवता आले पाहिजे, या गोष्टीकडे महत्त्वाचं आपण लक्ष दिलंच पाहिजे. आपण ज्या काही नेहमी गोष्टी करतो छोट्या छोट्या, त्यातून आपल्याला भरपूर प्रकारे आनंद मिळवू शकतो आपण. तर आपण बघा, सर्वात प्रथम तर आपण अति विचार करतो. कोणत्याही गोष्टी म्हणजे काही गोष्ट घडण्याच्या आधीच आपण एखाद्या गोष्टीवर इतका अति विचार करतो की बस विचारूच नका. आपल्याला अति विचार करण्याची जी सवय आहे ती आपल्याला सर्वात महत्त्वाची म्हणजे थांबवली पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही लोक येतात, त्यांच्यामुळे आपल्याला त्रास होत असतो. पण आपण त्याच्याविषयी जर त्रास करून घेतला पण समोरच्याला याचा काही फरक पडत नसतो. म्हणून अशा लोकांमुळे तुम्ही जर त्रास करून घेत असता तर असा काही विचार करून काही फायदा नाही. म्हणून त्यासाठी आपलंच अतिविचाराने आपण आपले आरोग्य खराब करतो, आपल्या मनाचे खच्चीकरण करत असतो. मनात एक उदासीनता आपल्या निर्माण होत असते. अतिविचार केले ना आपण मानसिक आजारसुद्धा आपल्याला होतो. त्यामुळे आपल्याला आनंद कधीच कोणत्याच गोष्टीत दिसत नाही आणि आपण तो जाणून सुद्धा घेत नाही. स्वतः आपण त्रास जर करून घेत असो तर आपण वाईट विचार करत असू तर आनंद म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर ओव्हर थिंकिंग करणे थांबवा. हा विचार मात्र करण्याचे, पण चांगले विचार करायचे. आपल्या भविष्यातील चांगले विचार मनामध्ये आणायचे, वर्तमानात चांगले विचार करायचे आणि ते आपण आचरणात सुद्धा आणायचे. नेहमी जर आपण आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचं, नेहमी आनंदी राहायचं. जे काही घडून गेलं आहे त्याबद्दल अति विचार करणे हे नेहमी तुम्ही टाळलं पाहिजे. बघा, एकदा एक साधू आपल्या शिष्याला घेऊन नदीकाठी बसले होते. तो शिष्य अतिशय काळजीत आणि चिंतेत होता. त्याच्या चेहऱ्यावरून ते कळतच होतं की या वेळेला साधू शिष्याला म्हणाले, तू इतका चिंतेत काळजीत का बरं आहेस? तुझा चेहरा इतका उदास का बरं दिसत आहेस? त्यावेळेला शिष्य म्हणाला, गुरुजी, माझ्या भूतकाळात काही घडून गेलेल्या गोष्टी सतत मला आठवत असतात आणि त्या गोष्टींचा मी विचार करू शकत नाही. त्या गोष्टीमुळे मला अतिशय त्रास होतो. मला सारखे सारखे असे वाटते की ती वेळ परत आली तर मी सर्व काही व्यवस्थित करू शकतो.
पण ती वेळ मी परत आणू शकत नाही याची मला खंत वाटत आहे आणि मला या विचाराने मी सतत काळजीत असतो. त्याच वेळेला साधू एक दगड उचलतात आणि हळूच त्या नदीत टाकतात. टाकल्यानंतर ते पाणी हलकेसे हालचाल करून शांत होते, पण दगड तळाला जाऊन बसतो. त्यावेळेला साधू त्या शिष्याला म्हणतात, ज्या नदीच्या तळाशी जाऊन बसलेला तो दगड घेऊन ये. त्यावेळेला तो शिष्य म्हणाला, गुरु, हे कसं शक्य आहे? मी नदीच्या तळाशी गेलेला दगड कसा काय परत आणू शकतो? त्यावेळेला साधू म्हणतात, मी तुला हेच समजावण्याचा प्रयत्न करत आहे की गेलेली वेळ आपली इच्छा असली तरी आपण परत आणू शकत नाही, हे आपण मान्य केलेच पाहिजे. घडून गेलेल्या गोष्टीचा अतिविचार करणारा व्यक्ती आयुष्यात कधीच आनंदी राहत नाही. त्यामुळे जे होणार असतं ते होतंच आणि जे झालं ते आपण विसरायचं आणि पुढं चालायचं. त्या गोष्टीचा सतत विचार करून फक्त अपयशाच्या मार्गावर आपण जात असतो. आपल्या आयुष्यामध्ये कधीकधी आनंद, समाधान निर्माण होणार नाही. फक्त ज्या चुका आपल्या हातून भूतकाळात घडलेल्या आहेत त्या चुकांमधून आपल्याला बोध घ्यायला पाहिजे, मात्र विसरायचं नाही. त्या चुका आपण परत करायच्या नाहीत. त्या चुकांना परत आपल्या आयुष्यामध्ये स्थान द्यायचं नाही. ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. गेलेल्या गोष्टी विसरा आणि आपल्या आयुष्याला नेहमी नवीन सुरुवात करा. नेहमी सकारात्मक विचार करून वर्तमानात जगा. वर्तमान काळात कष्ट, मेहनत, कर्म प्रामाणिक ठेवा. मग तुम्हाला भविष्यात देखील कसली चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या या गोष्टी जर परफेक्ट असतील तर तुमचा भविष्यकाळही उत्तमच असणार, हे नक्की. जास्त अपेक्षा ठेवू नका. जास्त प्रमाणात जर आपण दुःखाचे, टेन्शनचे, मानसिक त्रासाचे जर कारण समोरच्या व्यक्तीकडून जास्त प्रमाणात अपेक्षा करणे हे सुद्धा असते. त्याच्यामुळे मला तरी असं वाटते की आपण आपल्या आयुष्यात आनंदी राहावे वाटत असेल तर समोरच्या व्यक्तीकडून नेहमी 0 अपेक्षा तुम्ही ठेवल्या पाहिजे. जिथे अपेक्षा तेथे मन दुखावणे आहे, हे मात्र नक्की. की समोरचा व्यक्ती आपल्याला मान सन्मान देईल, आपल्या मनाप्रमाणे वागेल, आपल्या सर्व गोष्टी त्याला पटतील, अशा अनेक अपेक्षांमुळे आपल्याला त्रास होत असतो. समोरचा व्यक्ती आपल्या इशाऱ्यावर नाचणार नाही. समोरच्या व्यक्तीला आपण आपल्या मनानुसार वागायला भाग पाडू शकत नाही, तर आपण स्वतः आपल्या मर्जीचे मालक असतो, समोरचा नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. आपले वागणे फुलाप्रमाणे पाहिजे. ज्याप्रमाणे एक सुगंधित फूल स्वतः काट्यामधून उमलते आणि दुसऱ्यालाही सुगंध देते, त्याचप्रमाणे आपण स्वतःकडून अपेक्षा ठेवाव्या, दुसऱ्याकडून नाही. आपण समोरच्या व्यक्तीला आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला लावावे आणि समोरच्याने आपल्या म्हणण्याप्रमाणे वागावे. त्याच्या मर्जीने वागू द्यावे त्याला आणि आपण आपल्या मर्जीने वागावे. आपल्या आयुष्याची चावी समोरच्याच्या व्यक्तीच्या हातामध्ये द्यायची नाही आणि त्याने आपल्याला जसे सांगेल तसे आपणही वागायचे नाही. आपणही दुसऱ्याकडून कोणतीच अपेक्षा करायची नाही. त्याचबरोबर काही लोकांच्या आपल्या दैनंदिन जीवनाबद्दल खूप काही अपेक्षा असतात. त्या म्हणजे पैसा, बंगला, गाडी, जास्त संपत्तीचा हाव करणे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, समजून घ्या तुम्ही, आपण अशा जास्तीच्या अपेक्षा ठेवून आपण स्वतःचे आयुष्य हे बर्बाद हे करतच असतो. तुम्हाला काय वाटते, पैसा, बंगला, गाडी, अति प्रमाणात संपत्ती असलेले लोक नेहमी आनंदी असतात का? तर नाही. हा तुमचा निव्वळ गैरसमज आहे. ज्याच्याकडे खूप जास्त पैसा आहे म्हणजे त्यांना भरपूर सुख सुविधा, त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना सगळं काही मिळतं, पण रात्री शांत ते झोपू शकत नाही. त्यांना देखील बरीच टेन्शन त्यांच्या आयुष्यामध्ये असतात. त्यामुळे मला असे वाटते की आपण आपली जशी काही परिस्थिती आहे तशी स्वीकारून नेहमी आनंदी राहिलं पाहिजे. ना परिस्थितीकडून ना माणसांकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नये. त्यामुळे माणसाचा आणि परिस्थितीचा आपण गुलाम न होता नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि तो करावा. ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्यासाठी स्वतःला सुद्धा तुम्ही त्रास करून घेऊ नका. ज्या गोष्टी तुम्ही बदलूच शकणार नाही त्या गोष्टीचा तुम्ही अतिविचार करणे नेहमी टाळा, कारण यामुळे तुमची बुद्धी आणि ताकद दोन्ही वेळ हा वाया जात असतो निव्वळ.
तुम्ही ज्या गोष्टी केल्याने तुमचा फायदा होईल, ज्या गोष्टी करून बघा. एकदा एक चालक जहाजामधून प्रवास करत असतो. त्यावेळेला अचानक मोठे वादळ येते. समुद्राच्या लाटा खूप जास्त खळबळतात. त्यावेळेला जहाजामधील जे प्रवासी असतात ते चालकाला म्हणतात, काहीतरी करा, या लाटा आपले जहाज बुडवतील. काहीतरी करून स्वतःला वाचवलंच पाहिजे. त्यावेळेला चालक त्या प्रवाशाला म्हणतो की तुम्ही शांत राहा, या लाटा थांबवणे माझ्या हातात नाही, पण या जहाजाला हँडल करणे माझ्या हातात आहे. त्यामुळे मी हे नक्की करेल. त्यावेळेला तो प्रवासी चिडून म्हणतो, याचा अर्थ काय आहे? तुला जहाज कंट्रोल होणार का? त्यावेळेला तो चालक म्हणतो की आपण या लाटांना थांबवायला गेलो, शांत करायला गेलो तर आपली जहाज सेकंदाच्या आत बुडून जाईल. पण आपण जहाजालाच कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला किनारा नक्कीच दिसेल. हे ऐकून प्रवासी शांत बसतो. तर बघा, आपलं आयुष्य देखील असंच असतं. बरीच वादळे येतात, तर त्या वादळांना आपण शांत मनाने तोंड दिले पाहिजे. काही लोक काय करतात की आपली एनर्जी अशा गोष्टींमध्ये वाया घालवतात, ज्या गोष्टी आपण कधीही बदलू शकत नाही आणि त्यामुळे त्रास देखील होतो. अशा की लोक काय म्हणतील, घडून गेलेल्या गोष्टींचा अतिविचार करणे. तर या गोष्टीचा तुम्ही विचार करून तुमच्या आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाही. तुम्ही अशा गोष्टींबद्दल विचार करा, ज्या गोष्टींबद्दल तुम्ही नेहमी आनंदी आणि यशस्वी होऊ शकाल. चुकीच्या गोष्टींमध्ये स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य आहेत त्याच करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करा. स्वतःच्या मनाला पटेल तेच करा. बघा, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, यातच आपले भले असते. ज्या गोष्टींनी आपले मन प्रसन्न राहते, त्या कामांमध्ये आपल्याला आनंद मिळतो, ते काम करण्यामध्ये तुम्हाला समाधान मिळते, ते काम तुम्ही नक्की करा. जे काय म्हणेल, लोक काय म्हणतील, शेजारी पाजारी काय म्हणतील, याच्याकडे तुम्ही बिलकुल लक्ष देऊ नका. बघा, एक छोटीशी कथा आहे याबद्दल. एक म्हातारा आणि त्याचा मुलगा घोड्याला घेऊन प्रवासाला निघतात. थोड्या अंतरावर एक गाव लागते. त्या गावातील लोक त्याला हसतात आणि म्हणतात, घोडा सोबत आहे तरी पायी चालत आहे. हे ऐकून तो म्हातारा आपल्या मुलाला घोड्यावर बसवतो आणि प्रवासाला सुरुवात करतो. थोड्या अंतरावर दुसरे गाव लागते. तेव्हा त्या गावातील लोक त्या दोघांना म्हणतात, किती निर्दयी मुलगा आहे. म्हाताऱ्या बापाला चालवायला लावत आहे आणि स्वतः मात्र घोड्यावर बसला आहे. त्यानंतर तो मुलगा घोड्यावरून खाली उतरतो आणि आपल्या बापाला बसवतो. त्यानंतर ते प्रवासाला निघतात. पुढील गावात पोहोचतात. त्यावेळेला तेथले लोक त्यांची निंदा करतात की म्हातारा किती कठीण मनाचा आहे, आपल्या मुलाला चालवत आहे आणि आपण सुखाने प्रवास करत आहे. हे ऐकून दोघे पण घोड्यावर बसतात आणि प्रवासाला सुरुवात करतात. पुढे जातात तर पुढील गावातील लोक त्यांची टिंगल करतात की दोघे घोड्यावर समान घेऊन बसले आहे, या घोड्याचा जीव घेतात की काय. आता हे ऐकून दोघे पण घोड्यावरून खाली उतरतात आणि घोड्यालाच उचलून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेला तो घोडाच पळून जातो. तर बघा, या कथेप्रमाणे आपली देखील अशीच व्यथा आहे. आपण लोक काय म्हणतील हेच ऐकत बसतो. कुणी म्हणतो की तू हे काम करू शकत नाही, तर कुणी येऊन म्हणतो की तू हे असा आहेस आणि तू तसा आहेस. आणि या लोकांचं बोलणं ऐकून आपण स्वतःचा मार्ग सोडत असतो. तर असं करायचं नाही. लोक काय म्हणतात याचा परिणाम स्वतःच्या मनावर करून घ्यायचा नाही कधीच. स्वतःच्या आपल्या मनाला जो मार्ग पटत आहे, ज्या मार्गावर आपल्याला आनंद वाटत आहे, त्याच गोष्टी आपण करायलाच पाहिजे. ही तर जगाची रीतच आहे. कुणी कसाही वागला तरी त्याला त्रास देण्यासाठी वाटेल ते बोलायचे. आपण आपलं ठरवायचं, त्याचा त्रास करून घ्यायचा की नाही. तर बघा, अतिविचार करू नका. जास्तीच्या अपेक्षा आहेत त्यासुद्धा तुम्ही करू नका. गेलेल्या गोष्टीचा विचार करून स्वतःचा मान सन्मान तुम्ही करा. घडून गेलेल्या गोष्टीचा जास्त विचार करू नका. स्वतःचे जे छंद आहेत तुम्ही स्वतः सांभाळा. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा.
तुमचे आवडते संगीत ऐका, त्याचबरोबर चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहा आणि स्वतःचे विचार नेहमी हे सकारात्मक ठेवले पाहिजे. या सर्व गोष्टींवर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच आपण कधीच उदास, दुःखी राहणार नाही आणि तुमच्या आयुष्यामध्ये देखील नेहमीच आनंद निर्माण होईल आणि आनंद येत राहील. तर बघा, आपण कसं आनंदी राहिलं पाहिजे, कसं टेन्शन फ्री आपण जगलं पाहिजे, ह्या काही तुम्हाला 5 गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या, त्या नक्कीच तुमच्या फायद्याच्या ठरतील. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.